मित्रांसोबतचा प्रवास हा फक्त ठिकाणांचा नाही तर आठवणींचा आणि अनुभवांचा असतो. एकमेकांच्या साथीने केलेला प्रवास हा कधीही कंटाळवाणा नसतो, कारण प्रत्येक क्षण हा खास असतो. मित्रांनो, सॉरी, काल व्लॉग एंडिंग करायला भेटलं नाही. पाऊस खूप होता, काल खूप अडचणी आल्या. पाऊस खूप होता, त्यानंतर इथे सगळं गावठाण एरिया आहे, तर 10 वाजता सगळं बंद होतं. तर हॉटेल पण आम्हाला एक चुकून माकून एक भेटलं, तर ते पण घाईघाईमध्येच सगळं झालं. जेवलो पण आम्ही सगळं घाईघाईमध्येच. पटकन आम्ही घरी जाऊन झोपलो, म्हणून व्लॉग एंड करायला भेटला नाही. तर गुड मॉर्निंग, आजचा दुसरा दिवस. तर आजचा प्रवास जाणार आहे आम्ही आज देवगडला. एक किती तास, 2 तास ना, दीड 2 तासाचा प्रवास आहे. तर पहिला आम्ही चाललोय वाडेकर काकांकडे, कांदळवन सफारी. माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, मी केलेली कांदळवन सफारी. तिकडेच चाललोय. तर जाऊ, आता 2 तास प्रवास आहे. जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला अपडेट्स भेटतील. हॅलो मित्रांनो, तर आपण आता पोचलेलो आहे वाडेकर काकांची सफारी करायला, म्हणजेच कांदळवन सफारी करायला. मँग्रोव्ह सफारी बोलतात त्याला. आपण लास्ट टाइम पण केली होती. मी सेकंड टाइम आलो इकडे. हे सगळे फर्स्ट टाइम आलेत, जॅकेट वगैरे घालतायत. तर बघू, आता पुढे जाऊ आणि तुम्हाला मग तसं सांगू. छान वाटलं, सेकंड टाइम आलोय. एक्साइटेड? हा, मी तर एक्साइटेडच आहे, पण बघू आता कसं आहे. ही सफारीची मजा घेतो. फर्स्ट टाइम आहे ना. आणि ह्याने आम्हाला सजेस्ट केलं म्हणजे येस येस, चांगलं असणार. एक 1.5 तासाचा इकडे आहे, काय बोलतात, विरंगुळा. त्याच्यानंतर आम्ही जेवल्यानंतर आम्ही नवीन स्पॉटला चेक इन करू. येस, वाडेकर एक्साइटिंग. येस. आणि मेन गोष्ट हे की यांचं पण नाव वाडेकरच आहे. ते तर आहे, बरोबर. कसं पुढचं काही जे असेल ते आम्ही सांगूच, तुम्हाला कळूच, अपडेट देऊच. नाही, छान. तुम्हाला व्ह्यू दाखवू आता, एकदम सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवू तुम्हाला. चला, तर मित्रांनो, आपण आता बोटीमध्ये बसू आणि मग पुढे जाऊ. बाय. बोटीमध्ये आम्ही बसलेलो आहे. अशा प्रकारे आता एक 20-25 मिनिटाची आमची बोट राईड, म्हणजेच सफारी असणार आहे त्या साईडला. तिकडे सगळं त्या साईडला असं. तर वाडेकर काका आमचे, हा नाही, काका मागे आहेत. हा, तर ते वाडेकर काका आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतील, ती मी तुम्हाला शेअर करेल ब्लॉग मध्ये. ती बघा, नक्की बघा. चलो बाय. बोट चालू झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही आता तिकडे चाललोय. आपण एकेकाला विचारूया कसं वाटलं. पूजा, कसं वाटलं? येऊन जा ना. छान वाटलं. फक्त ऊन होतं, खूप जास्त ऊन होतं. हा, छान होता. चेंज. आपण रीमा बनसोडे यांना विचारू, कसं वाटलं? खूप छान होतं, खूप सुंदर. आणि वाडेकर काका जे आहेत त्यांनी खूप असं सांगितलं त्याबद्दल, काय आहे एक्झॅक्टली. खूप नॉलेजेबल आहे. सो हा, खूप इम्पॉर्टंट आहे ते पण सांगितलं, इम्पॉर्टन्स पण सांगितले. सो सगळ्यांनी या. आता आपण चाललोय बनसोडे, मेन बनसोडे. अच्छा, तर ही जी सफारी होती कांदळवनची, जे वाडेकर काकांनी दिली मँग्रोव्ह सफारीची, थोडी आम्हाला एक एक्सपिरियन्स छान दिला. त्यांनी जी माहिती दिली ती माहिती प्रत्येकाने येऊन इकडे घेतली पाहिजे. आणि इकडच्या लोकांना तोच आहे जो, काय बोलतात त्याला आपण, इन्कम सोर्स असं म्हणू शकतो. तर त्यांना आपण एक प्रतिसाद दिला पाहिजे चांगला. आणि चांगला एक एक्सपिरियन्स आहे.
जो फ्रुटफुल एक्सपिरियन्स आहे सगळ्यांनी घ्या आणि या माहितीचा आस्वाद घ्या. खरोखर चांगला माहिती दिली त्यांनी आणि मजा आली या गोष्टीसाठी. ठीक आहे, तर लवकरच या, वाडेकर काकांना भेट द्या आणि तुमची मँग्रोव्ह सफारीचा एन्जॉयमेंट करा. थँक्यू. सो आता आपण जाऊ मिसेस वाडेकर कडे. तर 2 शब्द बोला वहिनी. आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि त्या काकांनी खूप छान माहिती दिली जी माहीत नव्हती आणि जी माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की बरंच काही असं त्यांनी इव्हन एक वनस्पती सुद्धा सांगितली ज्याचा शोध इथल्याच एका वैज्ञानिकांनी लावलाय, डॉक्टर जाधवांनी, कॅन्सरसाठी. जी गोष्ट आपल्याला कधी माहितीच नसती पडली, आपण इथे म्हणजे आम्ही इथे आलो नसतो तर मला तरी कदाचित माहितीच नसती पडली. तर अशा काही गोष्टींचा आपल्याला काहीतरी मिळतं. शब्द आठवत नाही. Okay, चला, ठीक बाय बाय. तर आता मेन माणूस आपण वाडेकरांना विचारू कसं वाटलं. नावातच सगळं काही आहे. वाडेकर, बाकी सगळं तर सांगितलंच आहे बाकी लोकांनी. आणि वाडेकर काकांची एक झलक घ्या तुम्ही. हे आहेत आपले वाडेकर काका. काका हात हे करा. हे आहेत वाडेकर काका. तर सुंदर, अगदी जसं म्हणजे सगळ्यांनी जसं सांगितलंच आहे, मी वेगळं काही सांगणार नाहीये. छान एक्सपिरियन्स होता. एकदा तुमच्या परिवारासोबत या असं सांगेन मी. आणि बाकी तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी झाडं, हिरवळ, खूप छान, खूप सुंदर. काकांचं घर पण खूप छान येस, सुंदर आहे. घर वगैरे पण छान आहे अगदी. ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स. आता नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो आमचा असेल जेवणाचा भागवे लंच होम. आम्ही चाललो आहोत तिकडे. आता आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. एकदम एक वेगळी रील तयार करू कारण ते खूप खूप म्हणजे खूप भारी आहे बागवे लंच होम. या आणि जेवण तुम्ही बघा, बाकी काय नाही. जर तुम्ही मच्छी लवर असाल तर आणि एक सेकंड, हे पेड प्रमोशन नाहीये. नाही. आम्ही- स्वतःचं जेवण स्वतः पैसे पे करणार आहे. येस, TTMM असं. तर काकीने आणले आहेत अशा प्रकारे फणस आणलेत काकी. कापे फणस. बस ह्याचीच वाट आम्ही बघत होतो. छान पैकी फणस एन्जॉय करूया. बघूया आता. आता आम्ही फणस खातो, तुम्ही तुमची मजा करा. थंडगार फणस आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे बागवे लंच होम. इकडे खूप भारी जेवण भेटतं असं ऐकलंय मी आणि मी एक्सपिरियन्स पण केलंय. आता या सगळ्यांना घेऊन आलोय. तर आता ऑर्डर केलंय. अशी फटे भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. तर कधीच जेवण येतं असं झालंय. तर जेवण आलं की मी तुम्हाला सांगेल कोणी कोणी काय काय ऑर्डर केलंय ते. तोपर्यंत वेट करा. तर मिसेस बनसोड्यांनी मागवलेले आहेत शिंपले, सगळ्यात वेगळं शिंपले. तर मिसेस वाडेकरांनी आणि मी आणि बनसोड्यांनी सुरमई घेतलेली आहे. मागवलेली आहे कोणती आहे, बांगडा थाळी. पद्धतशीर 2 मोठे पीस आलेले आहेत वाड्याच्या खाली. तर पूजा मॅडमने मागवलेले आहेत पॉपलेट थाळी. आता आपण आलेलो आहे कुणकेश्वर मध्ये. तर इथे आम्ही हे हॉटेल बुक केलंय. 2-3 रूम आहेत इकडे, तिघांसाठी 3 रूम बुक केलेत. इथे पार्किंग आहे आणि द मुमेंट ऑफ द ट्रूथ, व्ह्यू बघा. इथे हा व्ह्यू आहे. कसला छान व्ह्यू आहे, कसला बाप, खतरनाक. इकडे छान बसायला वगैरे, कॉफी वगैरे, चहा वगैरे, संध्याकाळी भजी वगैरे. एक नंबर हॉटेल आम्हाला भेटलंय. म्हणजे बोलतात ना, शोधायला थोडा टाइम लागला पण खतरनाक, एकदम खतरनाक. इकडे आणि तिकडेच ह्या डोंगराच्या त्या साईडला कुणकेश्वराचं मंदिर आहे. खतरनाक हॉटेल. आणि तुम्हाला रूम्स दाखवतो, थोडा रूम टूर दाखवतो. ही एक रूम आहे, या साईडला बाथरूम. आणि मित्रांनो, व्ह्यू बघू शकता तुम्ही, खतरनाक व्ह्यू. डायरेक्ट रूम मधनं बीच. Two hours later. किती छान.
वाव. तर माझ्या मागे तुम्ही हे बघू शकता, इकडे झिप लाईन म्हणून आहे. इथून ते अंगात सगळं सेफ्टी गिअर्स वगैरे घालून इकडनं स्टार्ट करतात आणि त्या साईडला जातात. इंडियातली म्हणजे भारतातली पहिली कोस्टल झिप लाईन आहे ही. खूप छान आहे. कधी आला देवगडला तर नक्की ट्राय करा. चला मित्रांनो, आता आम्ही फोटो काढतो थोडे. बाय. तर मित्रांनो, एक आता वाजलेले आहेत 9 वाजलेत. 9 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. जेवण वगैरे आम्ही पार्सल घेऊनच आलोय घरी, कारण बाहेर एवढं म्हणजे हे नव्हतं, काय Sources कमी आहेत सोर्सेस कमी आहेत थोडेसे. इकडे. 10 नंतर इकडे पुढे काही भेटत नाही, हा. त्यामुळे आम्ही धावपळ करण्यापेक्षा आधीच पार्सल घेऊन आलो डाळ राईस. पद्धतशीर थोडं हलकं दाल खाऊ, राईस हलका. झोपून जाऊ. मच्छी बिच्छी खूप खाल्ली. आता नॉर्मल. आता काय, आता गपचूप झोपायचं, जेवायचं, झोपायचं. तर आपण व्लॉग एंड आपण इकडेच करूया. व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा. कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्याचा दिवस बाकी आहे अजून. आणि उद्याचा दिवस बाकी आहे. पुढच्या बाळमध्ये आम्ही दाखवू परत काय Yes, असेल काय ते. काय आजचा दिवस आपला इथेच संपला. Exactly. चला, गुड थँक्यू नाईट सो मच. मित्रांनो. गुड नाईट. बाय. Good night Hasta la सर्वांना. vista.